माणसाला जिंदगीत एक दिवसासाठी का वायना पण हिरोची फिलिंग देणारा कार्यक्रम म्हणजे लग्न. आणि माय लग्नात एवढे सारे कॅमेरामॅन पाहिल्यावरती फिलिंग जरा जास्तच वाढायची. आणि या दिवशी आपल्याला मिळणारा डिमांड इथंच थांबत नाही. सोनमुखासारख्या कार्यक्रमामध्ये आपलं वजन जपू नाही तर नाही जपू, पण आई आणि मावशा आपल्याला मांडीवर बसवल्याशिवाय राहत नाही. आपल्या संग आपला संपूर्ण परिवार फोटो तर घेतो, पण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट इमोशनल का म्हणून राहतो. पण खरं तर ही हॅप्पी एंडिंग नाही तर हॅप्पी बिगिनिंग असते. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण ही सगळी वागणार आहे. तिच्याकडे पाहून म्हणायचं वय. तर रामकृष्ण हरी मंडळी, आपण काय पिक्चर मधले हिरो नाही किंवा क्रिकेटर नाही, त्याच्यामुळे आपल्याला जिंदगीमध्ये फक्त एकच दिवस हिरो व्हायचा चान्स भेटतो आणि तो आपण पूर्ण जगून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी आपण त्या दिवशी चांगलं दिसणं पण तितकंच महत्वाचं आहे. मेकअप करून नाही हो, त्वचेची कायमस्वरूपी चांगली काळजी घेऊन. आणि ती कशी, ती अशी. तुम्हाला तर माहिती आहे, प्राचीना 15 दिवसापूर्वी क्युअर स्किन ऍप मार्फत स्किन केअर चालू केलं होतं. तिने ऍप स्टोर वरून ते ऍप घेतल्यानंतर तिने काही बेसिक प्रश्न विचारले, जसं की वय, जेंडर आणि लोकेशन. मग ऍप मधूनच प्राचीसाठी एक डर्मेटोलॉजिस्ट अपॉइंट झाल्या. मग त्यांनी प्राचीच्या आहारापासून तर रोजच्या लाईफस्टाईल पर्यंत संपूर्ण विश्लेषणपूर्वक माहिती घेतली. एवढंच नाही तर तिच्या चेहऱ्याचे सुद्धा दोन्ही बाजूनी स्कॅन घेतले आणि या संपूर्ण माहितीचं विश्लेषण करून एक 5 प्रोडक्टची 2100 रुपयाची किट रिकमेंड केली. आणि या किट बरोबर एक छानसं ट्रॅव्हल पाऊच पण मिळालं. हेच जर आम्ही बाहेर डर्मेटोलॉजिस्ट कडे गेलो असतो तर या 2100 रुपयात फक्त डॉक्टरचीच फी झाली असती. पण इथं क्युअर स्किन ऍप मध्ये एकदा प्रोडक्ट घेतल्यानंतर जोपर्यंत आपली ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत सगळं डर्मेटोलॉजिस्टचं पर्सनल गायडन्स फ्री असतं. हे फक्त आपल्याला डाएट प्लॅनच देत नाही तर वेळोवेळी फॉलोअप पण घेत राहतात. आमच्यासारखं 98% लोकांना 3 आठवड्याच्या आतच रिझल्ट भेटलेले आणि तुम्ही नोटीस पण करू शकता. आणि तुम्हाला पण रिझल्ट हवे असतील तर मी खाली क्युअर स्किन ऍपची लिंक दिलेली. आणि उगा तुम्ही आपले प्रेमाचे माणसं आहे म्हणून तुम्ही माझा शुभम 100 हा प्रोमो कोड जर यूज केला तर तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट भेटेल. मग वाट कायची पाहता, खाली दिलेल्या लिंक वरून ऍप डाउनलोड करा आणि तुमच्या केसांच्या आणि त्वचेच्या समस्या दूर करा. आणि इथं पण तुमच्या आमच्यासारखं पोज द्यायची तरी कोणाला सवय राहते. त्याच्यामुळे कॅमेरामन मला म्हणायचे का तुम्हाला पोजच देता येणार. मग मी त्यांना म्हणायचो शुभम सर तुम्ही काय सांगितलं आणि त्यांनी पोजच इतक्या सांगितल्या का त्या व्हिडिओ पाहून मैच मोबाईल मध्ये सिनेमॅटिक व्हिडिओ तयार होईल. आणि कशी, ती अशी. थोडं स्पीड घ्या, परत घ्या. आणि इकडे आमचं हे चालू होतं तर वर तर तिकडे प्राप्ती आमच्या दाजी सोबत मा पर्सनल मोबाईल कॅमेरामॅन घेऊन फोटो शूट करत होती. मग सुरू झाला नवरदेवाकडच्या महिला मंडळाने नवरीचं म्हणजेच सुनेचं मुख पाहण्याचा, सुनमुख बघण्याचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये नवरदेवाच्या हातामध्ये साखर आणि सुनेच्या हातामध्ये पैसे म्हणजेच लक्ष्मीच्या हातामध्ये लक्ष्मी दिली जाते. आणि ते हातामध्ये घेऊन नवरदेव आणि नवरी आपल्या आई आणि मावशांच्या मांडीवर बसतात. पण एवढं सारं महिला मंडळ पाहिल्यावर मी तर म्हणलो एवढं काही आपल्याला शक्य नाही. एक तर लिगामेंट आताच बरं झालेलं आहे. नवरदेवाला साखर, पैसे. पण तरी किमान घरचे आल्यानंतर तरी ह्या परंपरा पाळल्याच गेल्या पाहिजेत. आणि मग काकी नंतर मम्मीच्या मांडीवर तर पूर्णच वजन दिलं. पण एवढं सगळं झाल्यानंतर फोटोग्राफर म्हणे का फोटोच आला नाही, त्याच्यामुळे पुन्हा एकदा बसा. पण या नोटा पण काय माहिती केशात आल्याच नाही. फक्त यालाच माहिती आली मला 100 रुपये दिले साखर सोडून.
आणि एवढं करून पण पुढे माझ्या सविता मावशीकडे गेलो तर ती खुशाल म्हणली का साखर तो मावस भावनच खाऊन टाकली. पण हा वजन सहन होऊ नाही ते नाही, पण कॅमेरा चालू असल्यामुळे आपलं दुःख कोणीच चेहऱ्यावर दिसून देत नाही. एक तास भर तसेच लावणार मला माहितीये, तुम्ही मानलेच नाही, फोर्सच नाही केला. 4-5 दिवस झाले कशाला त्रास, घरी सगळं काम ती गोळी ते स्वयंपाक आहे दाबर कोणी जाऊन तिलाच सांग, चहा जरी करायचं तिलाच सांगायचं. मग आता यांच्या तर मस्त गप्पा चालू होत्या, पण मला प्रश्न पडला होता की मेवणे मंडळी एवढी शांत करून बसलेली आणि त्याचा उलगडा मला थोडा नंतर झाला. मग इकडे महिलांचा पापड आणि कुरड्या खाण्याचा का डोक्यावर फोडण्याचा काहीतरी कार्यक्रम राहतो तो स्टार्ट झाला. आणि तिकडे आमचे बंधुराज फर्निचर वाहताना त्यांच्या क्रिकेटिंग स्किलचा पूर्ण वापर करीत होते. मग म्हणलं इकडे हे चालू आहे तर वर मिळालेल्या आपल्या 10 मिनिटांमध्ये जेवण करून यावं. थेट 4:45 वाजता. आणि पिक्चर मधल्या आणि जसं सगळं झाल्यानंतर पोलीस येते तसे फार माझे बुट चोरी केल्यानंतर मग कलवरे आली होती आणि आता काय नाही कट्यार सांभाळीत होती. कोणत्याच कामाला नव्हता, फक्त जवळ बसतो ना आता क्रेडिट घेऊन राहिला वास. फोटो फॉर ए रिझन. मग ह्यो बुट चोरणारा मेवना आला आणि पैशासाठी बार्गेनिंग करायला लागला. त्याला वाटलं मला बुटाची लईच गरज आहे का काय. मग जेवण झाल्यानंतर आमच्याच गळ्यातल्या हारापासून ही सजावट करणारे केटरर्स आले आणि त्यांनी या हळदीच्या ताटामध्ये रामकृष्ण हरी लिहून एक रक्कम लिहिली होती. धन्यवाद नाही सर. वाजवा तू तरी. त्यांची अपेक्षा होती का त्यांनी लिहिलेल्या 3100च्या आकड्यावर मी एखादा शून्य वाढवा आणि मी तो 3100 मधला 3च खोडून टाकला. मग एक पुतण्या म्हणजे आमचं टाबर तर झोपी गेलं, पण दुसरा पुतण्या असणाऱ्या त्याच्याच बरोबर फोटोच काढित होतो. तर तिकडे वरमायांचे पाय धुवायचा कार्यक्रम चालू झाला. आणि इकडं काकीची हाऊस पूर्ण उस्तावर तर मम्मीचा पण नंबर आला आणि मम्मीचा झाल्यानंतर आजीचा नंबर आला. आणि खरं तर आपलं आयुष्य म्हणजे पण अशाच हसत्या खेळत्या सुंदर आठवणींचं सुंदर पुस्तक असतं आणि ही पानं कधीही उचकून जरी बघितली तरी आपल्याला आनंदच देतात. बोलतो पिक्चर परफेक्ट. आणि खरंच सांगतो लग्नाच्या दिवशी स्माइल करून करून मग अक्षरशः तोंड दुखायला लागलं होतं, पण लग्नाच्या तेवढ्या एका दिवसासाठी इतना तो चालताय. आणि तसं पण सर्वांसोबत ग्रुप फोटो झाले होते. आता फक्त घरचे आणि आत्या मावशी मामांचे घर राहिले होते. आणि तसंही दुःखात आपली स्माइल कधी कमी नाही झाली. मग या आनंदाच्या क्षणी कस काय कमी होईल. आणि हा आहे आमचा समस्त पवार पाटील परिवार. मग इतक्या वेळापासून गायब असणाऱ्या आमच्या टावराला त्याच्या आजोबांनी म्हणजे माझ्या पप्पांनी मोबाईलच्या नादातून थोडं बाहेर काढलं आणि आणलं फोटो काढायला. पण खरंच फक्त म्हणायला राहतं का घरच्या लग्नामध्ये हाऊस करायची, पण घरच्याच माणसांना घरच्या लग्नामध्ये काम सोडून कधी हाऊस पूर्ण करायला वेळच भेटत नाही. कारण स्वतः माझ्या आई वडिलांनी आपल्या मुलाच्या लग्नात नवरदेव नवरी बरोबर थेट शेवट फोटो काढला. आणि मग हा शेवटचा फोटो घेऊन झाल्यानंतर महिलांनंतर आता आमच्या संपूर्ण पवार कुटुंबातील पुरुषांकडून सुन्मुख बघण्याचा आणि हातात साखर देण्याचा कार्यक्रम होता. आणि शेवटची साखर माझ्या हातात घेऊन नवरी मुलीचे मामा नवरीला नवरदेवाच्या मांडीवर बसवणार होते. आणि खरं तर माझ्यासाठी ही खूप मोठ्या जबाबदारीची जाणीव होती.
आणि येणाऱ्या नवीन भविष्याचा आनंद जितका होता तितकंच दुःख आता प्राचीच्या चेहऱ्यावर मागे हे जे काही सुटणार होतं त्यासाठी दिसणार होतं. आणि होय, गरजेचं नाहीये तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येण्यासाठी तुम्ही नवरी मुलीकडच्याच बाजूचे असले पाहिजे. हा क्षण कोणत्याही सहृदय व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतो. कारण वर्षभरापूर्वी मीही माझ्या बहिणीला असंच वाट लावलं होतं आणि आज स्वतःच्या घरामध्ये सून येत असूनही प्राचीच्या संपूर्ण कुटुंबियांच्या सारखे माझ्या आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रूही डोळ्यामध्ये थांबू शकले नाही. हा प्रसंग सुरू होण्यापूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये देव चोरण्याची प्रथा आहे. आता पुढील काही क्षणांसाठी ना माझा कुठला आवाज असेल ना कुठलं बॅकग्राऊंड म्युझिक, फक्त आणि फक्त त्यावेळी तिथे असणाऱ्या शुद्ध भावना म्हणजेच प्युअर इमोशन्स. आणि शेवटी माहेरची साडी हे गाणं सर्वांच्याच कठोरतेचा अंत करून टाकतं. मग निघण्यापूर्वी नवरदेव आणि नवरीचे पाय धुतले गेले आणि मग घराकडे निघण्याची तयारी सुरू झाली. आणि मग आम्ही घराकडे तर निघालो. पण बरोबर असणाऱ्या दोन्ही कालवऱ्यांना हे शांत आणि इमोशनल वातावरण थोडं बदलायचं होतं. व्हिडिओ काढणाऱ्या सचिनला तर काय जमलं नाही, पण बाहेरून एक कुत्रा धावला आणि गाडीच्या आत बसला असून सुद्धा ह्यो भालता घाबरला आणि तिथं सगळ्यांना असं आलं. मग तेव्हा कुठं मूड फ्रेश झाला आणि आठवण म्हणून 2 सेल्फी काढले. आणि घरी जाण्यापूर्वी परंपरेप्रमाणे आमच्या खिरडी गावाचे ग्रामदैवत बजरंगबलींचं दर्शन घेतलं. आणि तसंही मी वैयक्तिक आयुष्यातला कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असो किंवा कोणतीही मोठी अडचण असो, बजरंगबलींच्या दर्शनानेच सुरुवात होती आणि बजरंगबलींच्या आशीर्वादाने संपूर्ण सुखरूपणेही पार पडतं. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बरनहु रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिकी सुमेरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देव मोही हरहु कलेस विकार. आणि एव्हरीथिंग इज टेम्पररी, पण मारुतीला 3 प्रदक्षिणा इज परमनंट. आणि मग आम्ही आलो घरी, पण इथं कुशाला आम्हाला बाहेरच बसून राहायला सांगितलं. आणि पाहुणचारामध्ये यशराजने तर पुणेकरांना सुद्धा मागं टाकलं. पाणी बिणी लागेल तुम्हाला का नाही गरज काही. मग आता आमचं घरी एकदम जंगी स्वागत होणारे, बहीण प्राप्ती रस्ता अडवून लेक मागणारे, लेक देशील का तो तिच्याकडे पाहून म्हणायचं होय. नंतर नाव घेण्याचा कार्यक्रम होणारे, अंगठी शोधण्याचा खेळ पण होणारे. आणि हे सगळं आपण पुढच्या व्लॉग मध्ये बघणारे. तोपर्यंत तुम्ही क्युअर स्किन ऍप डाउनलोड करून माझा शुभम 100 हा प्रोमो कोड यूज करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर काय अजिबातच विसरू नका. तोपर्यंत